श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आजचा विषय आपला आहे, उद्या आहे अष्टमी। अष्टमी म्हणजे नवरात्रीतला सगळ्यात म्हणजे खूप सुंदर असा दिवस असतो आणि खूप छान म्हणजे आपल्याला सेवा करायची अष्टमीला, हे लक्षात घ्या। अष्टमी म्हणजे नवरात्रीचे जे 9 दिवस असतात त्यांचा जो मेन बोललं जातं ना, आपलं मेन काय असतं, जसं हृदय असतं त्या प्रकारे जो नवरात्र असते, नवरात्र मधलं जे काही असेल मेन पार्ट किंवा मेन भाग जो असेल तर तो अष्टमी आहे, हे लक्षात घ्या। म्हणून आपल्याला अष्टमीच्या दिवशी सेवा करायची आहे। जर आपण 9 दिवस सेवा केली आणि अष्टमीला सेवा केली नाही तर ती सेवा जी असते आपली ती फलित जात नसते असं बोललं जातं। त्यामुळे आपण नेहमी हे लक्षात ठेवा की आपल्याला उद्याच्या दिवशी अष्टमीला थोडी असो, जेवढी का किती का सेवा करत असेल ना, तुम्ही रोजच्या रोज काय सेवा करतायत, थोडी असो ती फलित जाण्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवसाला नक्कीच सेवा करायची आहे। तेव्हाच मग आपली जी तुळजापूरची आई असो किंवा कुलस्वामिनी आई कुठलीही असू द्या, रेणुका माता असो तुमची, त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल आणि ती सेवा जी असते ती फलित जाईल, हे मी तुम्हाला सांगेल। त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवसाला सेवा करायचीच आहे अष्टमीच्या दिवशी। तर अष्टमीच्या दिवशी आपल्याला सेवा काय करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगेल आता। आणि अष्टमीच्या सेवा अशा थोडी धावपळ होईल, इकडे तिकडे होईल, चालेल, पण सेवा नक्कीच करा। आज आहे सप्तमी, उद्याची अष्टमी, मग आपली नवमी राहील, थोडे 1-2 दिवस राहतील सेवेचे, पण उद्याच्या दिवशी रविवार आहे, सगळ्यांना सुट्टी राहील, म्हणून सांगेल की सगळ्यांनी आवर्जून सेवा करायचं। तर आता सांगते मी तुम्हाला की सेवा काय करायचं। अष्टमीच्या दिवशी सगळ्यात महत्वाची सेवा जर असेल तर दुर्गा सप्तशती पाठ। दुर्गा सप्तशती पाठाचा एक तरी तुम्ही म्हणजे पारायण करा, म्हणजे एक पाठ तरी तुम्ही करा असं मी तुम्हाला सांगेल। या 9 दिवसात तुम्हाला सेवा किती केली, तुम्ही काय केली, करता आली की नाही करता आली ते मला माहिती नाही। जेवढी सेवा असू द्या, 99 मंत्राची सेवा असू द्या, कोणतीही सेवा असू द्या, थोडीफार तरी तुम्ही केली असेल, पण उद्याच्या दिवसाला तुम्हाला जो दुर्गा सप्तशती पारायण आहे तो ग्रंथाचं पारायण एक तरी करा। 1, 2, 3 काय करायचे ते करा, पण एक तरी करा। मी तुम्हाला सांगेल एक पाठ तुमच्याकडून व्हायलाच पाहिजे उद्याच्या दिवशीला अष्टमीला। ती सेवा खूप प्रभावी राहते। अष्टमीला जी सेवा केली जाते ती, दुर्गा अष्टमी ही प्रत्येक महिन्याला येत असते बघा, पण जी शारदीय नवरात्र मधली जी दुर्गाष्टमी असते ही खूप प्रभावशाली अशी सेवा कराव्या ह्या दिवशी आणि ती फलित जात असते। मोठी अष्टमी असते, महाअष्टमी पण बोललं जातं। त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की उद्या तुम्हाला पाठ हा दुर्गा सप्तशती ग्रंथाचा एक पाठ का असेना तुम्हाला करायचा आहे। सेवेमध्ये कधी पण करताना कमी जास्त करू नका, थोडी धावपळ होईल, प्रत्येकाची होत असते, माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी घर सांभाळून आपण सेवा करणं थोडं म्हणजे होतं इकडे तिकडे, पण करायच्या आहेत, कारण सेवा करू तेव्हाच त्याचा फळ भेटत असतं। बिना सेवा करायचं कुठल्याही गोष्टीचं फळ मिळत असं हे लक्षात घ्या। नंतर आपलं मग वर्षभर चालूच असतं। नवरात्र ही एकदाच मोठी नवरात्र येत असते, त्यामुळे मी तुम्हाला आग्रह करून सांगेल की उद्याच्या अष्टमीला सेवा ह्या चुकवू नका। पुढचं मी तुम्हाला सांगेन, कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे। कुंकुमार्चन तुम्हाला उद्या नक्कीच करा। कुंकुमार्चनची जी सेवा आहे ती चुकवू नका अजिबात। अष्टमीला खूप अनन्य असं साधारण महत्व आहे, तर उद्याच्या दिवसाला तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। तुम्हाला ह्या सगळ्या सेवा ज्या मी बोलते त्या तुम्हाला देवघरासमोर बसून करायच्या आहेत। इकडे म्हणजे आमचं घट नाहीये किंवा दुर्गा सप्तशतीचा घट मांडले तिथेच बसून करायची का, किंवा मग आपण बाजूला बसायचं का, देवाघरासमोर बसायचं की बाजूला बसायचं, तसं काही एक नाही। कुठेही तुम्ही सेवा केली अगदी तरी चालेल। अखंड दिवा लावला आहे नाही लावलाय ते काही घेणं देणं नाहीये। फक्त देवघरासमोर छोटं असो मोठं असो, पाटावर देव ठेवलेत, तुम्ही जशी परिस्थिती आहे तसं असेल, पण तिथे बसून तुम्हाला या सेवा करायच्या आहेत। कुंकुमार्चन करताना तुम्ही तुमच्याजवळ कुलस्वामिनी आईची मूर्ती असेल त्याच्यावर करत असणार तरी चालेल, नसेल श्रीयंतावर केलं तरीही चालेल, महालक्ष्मी मातेची मूर्ती असेल अगदी त्याच्यावर केलं तरीही चालेल। कुंकुमार्चन कसं करायचं आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही बघू शकतात। तर कुंकुमार्चन आपल्याला उद्या करायचं आहे। कुंकुमार्चन करत असताना मी तुम्हाला सांगेल, श्री सुक्त 16 वेळा बोलायचा प्रयत्न करायचा आहे। 16 वेळाच बोला असं मी सांगेल,
पूर्णपणे तुम्हाला वेळ असेल तर 16 वेळा बोला. 16वा वेळेस आपल्याला फलश्रुती बोलायची असते. फलश्रुती बोलत असताना हात जोडून बसायचं. 16 वेळा बोलत असताना आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन कसं करायचं ते सांगितलं. नमो नमः लावून आपण कुंकुमार्चन करायचं आहे. तसंच ललिता सहस्रनामाचं खूप अनन्य असं महत्व दिलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेल की ललिता सहस्रनाम बोलून पण तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात. ललिता सहस्रनाम हे संस्कृत मध्ये असेल, तुम्हाला जमत नसेल, कारण कधीतरी ललिता सहस्रनामाची सेवा जी असते ती कधीतरी होत असते. आपली श्री सूक्त म्हटलं की आपलं रोजच्या रोज आपलं बोलण्यात येतं, त्यामुळे आपल्याला तोंडात येतात ते शब्द. तर तुम्ही अगदी म्हणजे बघा मोबाईलला लावून द्या ललिता सहस्रनाम तरीही चालेल, आणि ओळ झाल्यानंतर नमो नमः बोलायचा आणि आपण कुंकू व्हायचा. असं एक एक ओळ झाली की आपण अशी सेवा करू शकतो. कुंकुमार्चनची सेवा सांगते मी. तर नक्कीच तुम्ही कुंकुमार्चनची जी सेवा आहे ती अजिबात चुकू नका. उद्याच्या दिवशीला अष्टमीला, महाअष्टमी आहे आपली, तुम्हाला कुंकुमार्चन करायचंच आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी. हे लक्षात घ्या. ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल त्यांनी ही सेवा अजिबात चुकवू नका. त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपल्याला आईला उद्याच्या दिवशी तांबूल जो असतो, तांबूलचा नैवेद्य तुम्ही 7 दिवस नैवेद्यामध्ये ठेवला नाही ठेवला तो फरक नाही पडत, पण उद्या अष्टमी आहे. उद्याच्या दिवसाला तुम्हाला तांबूल ठेवायचा आहे, हे लक्षात घ्या. तांबूल तुम्हाला नैवेद्यात ठेवायचाच आहे. तांबूल जी असते त्यातला तुम्हाला नैवेद्यामध्ये दाखवायचा आहे आपल्या आईसाठी. आणि तांबूल हा आपल्या जे पान बनवतात बघा, पान बनवत असतात, खायचं पान असतं ना ते बनवतात, त्या टपरीवाल्यांकडे जायचं आणि त्यांना बोलून बनवून आणायचं. कारण मी जाताना तसंच करते. मी जेव्हा ओटी घेऊन जाते आईच्या मंदिरात तेव्हा मी दुकानावर थांबते आणि त्यांना सांगून मग बनवून घेते तांबूल त्यांच्याकडून. आणि ते तांबूल वेगळं असतं. तांबूलमध्ये जरा पदार्थ म्हणजे तेच असतात पण वेगळे असतात, आणि खायचं पान असतं ते वेगळं असतं. जर समजा तुम्ही खेड्यांमध्ये राहत असणार, कुठे राहत असणार, तर त्यांना सांगेन मी की तांबूल आपल्याला नाही मिळालं किंवा पानटपरी नाहीये किंवा मिळालंच नाही असं काही झालं असेल, तुम्ही खेड्यांमध्ये राहत असेल त्यांच्यासाठी सांगेल मी काय खायचं पान नागवेलीचं आणून आपल्या घरात असतीलच. आता माझं घरात वेल आहे नागवेलीचा, म्हणून प्रॉब्लेम नाहीये, मी लगेच तिथून घेऊन घेते. तर नागवेलीचं पान घ्यायचं. पान घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला असं त्याला धुवून स्वच्छ करून घ्यायचं, पुसून घ्यायचंय. थोडाफार चुना असेल तो लावायचा. नंतर आपला बघा माझ्या घरात नेहमी गुलकंद असतो. गुलकंद जो असतो ना तो नेहमी माझ्या घरात असतो. गुलकंद ठेवा, नाहीतर मग खडीसाखर असते बघा आपली, खडीसाखर ठेवा. लोंग असेल तुमच्या घरात बरोबर, लोंग थोडा कुटून घ्यायचा. आता मी म्हणजे वेळ कमी आहे आपल्याकडे म्हणून मी तुम्हाला सांगते, नाही तर बनवून दाखवलं असतं. तर आपण थोडं खलबत्त्यामध्ये लोंग कुटून घ्यायचा. सुपारी असते, सुपारी थोडी कुटून घ्यायची. या 2-3 वस्तू ज्या असतात ना आपल्या घरी, ज्याच्या घरी चुना असेल चुना लावा, नसेल तर राहू द्या. ज्या अवेलेबल आहेत आपल्या घरात वस्तू, पण चुकवू नका असं मी सांगेल. नाही मिळाला तर चुकवायची नाहीये सेवा. आईला सांगायचं आई माझ्या घरात जी वस्तू अवेलेबल आहे त्याच्यापासून मी तांबूल तयार केलाय तुमच्यासाठी, हा ग्रहण करावा. पण चुकवू नका. खायची पानं आपल्या घरात असतात, त्या पानामध्ये आपल्याला जे सगळं आपण मी सांगितलं आता ते ठेवायचं आहे. तुमच्या घरी गुलकंद असेल ठेवा, नाहीतर आपली खडीसाखर ठेवा. खडीसाखर नसेल साधी साखर ठेवा तुम्ही, पण तुमचा भाव खूप महत्वाचा आहे. थोडी सुपारी ठेवा, 1 लवंग ठेवा. विलायची असते बघा आपली, विलायचीचे दाणे असतात ते थोडे ठेवा. आणि कुटून ठेवले तर अतिउत्तम. तुम्ही कुटून घ्या खलबत्ता मुसळीमध्ये थोडं, आणि मग ते तिथे ठेवा. आणि तो तांबूल आपल्याला असा फोल्ड करायचा, जसे आपण बघा एखादी पुडी बांधतो त्या प्रकारे करा. आणि वरती काय करायचं, आपण लवंग असते बघा, फुलासकट लवंग असते, त्या लवंग अशी खोसून द्यायची त्या तांबूलला. वरती घडी आपण फोल्ड केला, पुडी बांधली त्याची की वरती खोसून द्यायची आपण तांबूलला. तो तांबूल घरी तयार करायचा आपण, हे लक्षात घ्या. ज्याच्या घरी किंवा गावात मिळणार नाही त्यांनी असं करा तरीही चालेल, आणि मिळलं तर अतिउत्तमच आहे, त्याबद्दल इश्यू नाहीये. त्या दादांना सांगायचं ते आपल्याला तांबूल तयार करून देत असतात. आणि नाही झालं तर जे खेड्यापाड्यांमध्ये असेल त्यांनी घरातल्या घरात ज्या गोष्टी अवेलेबल आहेत मी ज्या सांगितल्या त्यांच्यापैकी तशा प्रकारे आपल्याला तांबूल बनवून आपल्या कुलस्वामिनी आईला ठेवायचा आहे. कारण मी बऱ्याच वेळेत हा तांबूलचा प्रकार करत असते घरातल्या घरात. फक्त एवढं आहे तुमचं सांगू खरं, तुमच्या मनात भाव असणं खूप महत्वाचं आहे की तुम्ही मनापासून करा, आई नक्कीच स्वीकारतील, हे लक्षात घ्यायचं. की आई म्हणते मला हेच पाहिजे तेच पाहिजे, फक्त मनाचा भाव खूप असणं की माझ्या आईसाठी मला तांबूल बनवायचं आहे. 2 वस्तूही टाकल्यात ना अगदी तुमच्याकडे अवेलेबल असतील तरीही ते स्वीकारत असतात, हे लक्षात घ्या.
तर अशा प्रकारे आपल्याला ह्या ज्या मेन सेवा आहेत त्या उद्याच्या दिवसाला तुम्हाला करायच्या आहेत आणि नक्कीच करा असं मी तुम्हाला सांगेल. उद्याचं चुकू नका सेवा जी आहे ती. चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.